बघा आपण काय शिकतोय वजाबाकीचा नियम। नियम काय सांगतो बघा, जर अधिक अधिकची वजाबाकी असेल किंवा वजा अधिकची असेल किंवा अधिक वजाची असेल, जे नियम मी मग असे लिहून दिले तुम्हाला, वजा चिन्हानंतरचं जे चिन्ह येतं ते चिन्ह काय करायचं, बदलायचं आणि बेरजेचा नियम वापरायचं। ठीक आहे, आता बघू आपण उदाहरणं। 5 उदाहरणं मी सोडून दिली ती। पुढली बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, 8 वजा 9। यामध्ये काय राहते बघा, पहिलं 8 आहे असंच, वजा चिन्हानंतर 9 कसं आहे, 9 ला चिन्ह काहीच नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं। हे चिन्ह बदललं, अधिकच्या ऐवजी वजा होईल। ठीक आहे, आता एका ठिकाणी अधिकचं चिन्ह एका ठिकाणी वजा चिन्ह आहे। 8 ला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं आहे, अधिक 8 आणि वजा 9। त्यावेळेस काय करतात, मोठ्या संख्येचं चिन्ह देतात आणि मोठ्यातून लहान वजा करतात, म्हणजे याचं उत्तर काय, वजा 1। समजलं का? पहिल्यात उत्तर आलं, 6व्यात उत्तर आलं वजा 1। दुसरा 7वं वजा 3। पहिलं आहे असंच लिहायचं, पहिलं आहे असंच लिहायचं अंक। दुसरा अंक वजा चिन्हानंतर जो आहे त्याचं फक्त चिन्ह बदला। 9 ला अधिक चिन्ह आहे, तिथे वजा 9 होईल। वजा वजाची बेरीज वजाच येते, वजा 9 आणि वजा 3 काय येईल, वजा 12। आली का सर्वांची? पुढं पहिलं वजा 2 आहे असंच लिहा। त्या 9 ला कोणतं चिन्ह आहे बाळांनो, कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिकचं आहे, बरोबर का? अधिकचं आहे तिथं वजाचं चिन्ह होईल, बरोबर। वजा 2 आणि वजा 9, वजा वजाची बेरीज वजाच, 9 आणि 2 11, वजा 11। इथे लक्षात? पुढलं पहिलं 3 आहे असाच, वजा बघा या ठिकाणी 4 ला वजा चिन्ह आहे, त्यानंतर काय होणार, वजाच्या चिन्हानंतरचा जो अंक आहे त्याचं चिन्ह बदलतं। इथं वजा 4 आहे, इथं काय होईल, अधिक 4। आता हे अधिक 3 आणि अधिक 4 काय होईल, अधिक 7। 7 आपण अधिक चिन्ह देतो किंवा देत नाही। ठीक आहे, पुढं पहिला अंक 8 आहे असाच, आता वजा चिन्हाच्या नंतर 4 ला वजा चिन्ह आहे, मग ते चिन्ह बदलेल, अधिकचं चिन्ह येईल, म्हणजे काय होईल, 8 अधिक 4, अधिक अधिकची बेरीज अधिक 8 आणि 4 12। पुढे बघा वजा 3 आहे असंच, वजा 4चं चिन्ह काय बदलून अधिक 4। आता या ठिकाणी एकीकडे वजा चिन्ह आहे, एकीकडे अधिक चिन्ह आहे। वजा अधिकची बेरीज किंवा अधिक वजाची बेरीज ज्यावेळेस येते त्यावेळेस काय करतो आपण, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आणि मोठ्यातून लहान संख्या वजा करतो। या ठिकाणी बघा मोठ्या संख्या कोणती, 4। 4 ला अधिक चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह द्या आणि मोठ्यातून लहान वजा करा। 4तून 3 गेले 1, काय उत्तर येईल, अधिक 1। आलेत का सर्वांची उत्तरं? पुढे बघा पहिलं वजा 2 आहे असंच लिहा अंक, वजाच्या चिन्हानंतर वजा 4 आहे, तिथं काय येईल, अधिक 4 वजा 2 अधिक 4। मोठी संख्या 4 आहे, अधिकचं चिन्ह आणि मोठ्यातून लहान वजा करा। 4 मधून 2 गेले किती, 2, अधिक 2 उत्तर येईल। पुढं 3 आहे असंच लिहा, वजा चिन्हानंतर वजा 5 आले, वजा 5चं काय होईल, अधिक 5 होईल। 3 अधिक 5 उत्तर येईल 8, अधिक 8 लिहिले तरी चालेल। पुढं 8 वजा चिन्हानंतर वजा 5चं काय होईल, अधिक 5, 8 आणि 5 13, दोन्हीकडे अधिकचं चिन्ह असल्यामुळे। पुढचं गणित बघा वजा 3, आता हे वजा चिन्ह आहे, वजा चिन्हानंतर वजा 5 आहे, ते वजा 5 ला काय होईल, अधिक 5। एकीकडे वजा चिन्ह एकीकडे अधिक चिन्ह, काय करायचं सांगा लवकर, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि मोठ्यातून लहान संख्या वजा करायची। मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे, 5तून 3 गेले 2, अधिक 2 उत्तर येईल, दिसतंय ना? पुढे बघा वजा 2, आता बघा वजा 5 वजा चिन्हानंतर वजा 5 आहे, वजा 5 काय होईल, अधिक 5।
मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आणि मोठ्यातून लहान वजा करा. काय येईल? अधिक 3. बघा 3 शून्याला काही चिन्ह नसतं. 3 मधून 0 गेला 3च उत्तर. पुढं 8 मधून 0 वजा केला 8च उत्तर. त्याच पद्धतीने वजा 3 मधून 0 गेला वजा 3च उत्तर येईल. आणि वजा 2 मधून 0 गेला वजा 2च उत्तर येईल. इथपर्यंत समजलं सर्वांना? काय अडचण? आता पुढली गणित बघा. या ठिकाणी काय बघा, पहिला अंक काय असल्या 3 वजाच्या चिन्हाच्या नंतर अधिक 7 आहे. वजाच्या चिन्हाच्या नंतर काय आहे? अधिक 7 आहे. तिथं काय होईल? काय होईल अधिक 7 ला? वजा 7 होईल. वजाच्या चिन्हाच्या नंतरची संख्या बदलते, वजा 7 होईल. मला सांग आता 3 ला अधिकचं चिन्ह आहे, 7 ला वजाचं चिन्ह आहे. काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह काय? अधिक. 7तून 3 गेले 4. काय उत्तर येईल? अधिक 4. पुढं पहिला अंक काय असल्या 8. आता इथं अधिक 7 आहे, तिथं काय होईल? वजा 7. या ठिकाणी मोठी संख्या आहे कोणती बाळांनो? वरचं गणित चुकलं का आपलं? तिथं काय सांगितलं होतं? 3 अंक काय असलेला अधिकचं चिन्ह वजा झालं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. मग वजा 7 येईल का अधिक 7 येईल? सॉरी, वजा 4 येईल का अधिक 4 येईल? वजा 4 येईल. नाही तर पुढे लक्ष आहे तुमचं. बरोबर आहे का? आता पुढे लक्ष द्या. आता या ठिकाणी 8 ला कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे आणि वजा 7. अधिक वजा यांची बेरीज काय असते? मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. काय येईल? मोठ्या संख्येत चिन्ह अधिक, मोठ्यातून लहान. 8 मधून 7 गेले 1, अधिक 1 उत्तर येईल. पुढं वजा 3 आहे असं लिहिलं, वजाच्या चिन्हानंतर अधिक 7 आहे, तिथं काय होईल? वजा 7 होईल. आता बघा वजा वजाची बेरीज वजाच राहते. वजा 7 वजा 3 काय उत्तर येईल? वजा 10. पुढं वजा 2 आहे असंच लिहा. अधिक 7चं काय होईल? वजा 7. वजा वजाची बेरीज वजा 7 आणि 2 9, वजा 9 उत्तर येईल आपलं. इथे लक्षात. पुढं 3 आणि वजाच्या चिन्हानंतर वजा 8 आले. वजा 8चं काय होईल रे? अधिक 8 होईल. 3 अधिक 8 सगळ्यात सोपा 11. बेरजेचं चिन्ह द्या, अधिकचं चिन्ह द्या किंवा नका देऊ. अधिक 11 उत्तर येईल. तिथं पण बघा आता 8. आता वजाच्या चिन्हानंतर काय? वजा 8 आहे, तिथं काय येईल? अधिक 8. 8 अधिक 8 काय उत्तर येईल? 16 किंवा अधिक 16 हे आपलं उत्तर येईल. पुढं वजा 3. पहिला अंक बदलायचाच नाही, आहे असंच ठेवायचा. वजाबाकीच्या चिन्हानंतरच्या अंकाचं जे चिन्ह ते बदलायचं. इथं वजा 8 आहे, आता काय होईल? अधिक 8. आता मला सांगा, एकीकडे वजा चिन्ह एकीकडे अधिकचं चिन्ह, काय करायचं आपण? मोठ्या संख्या चिन्ह आणि मोठ्यातून लहान संख्या वजा करणे. काय उत्तर येते बघा? मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आणि 8तून 3 गेले 5, अधिक 5 आपलं उत्तर येईल या ठिकाणी. येते लक्षात. पुढं काय उत्तर आहे? वजा 2. वजा 8चं काय होईल? अधिक 8 होईल. परत तोच एका ठिकाणी अधिकचं चिन्ह एका ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह, मोठे संख्या चिन्ह द्या आणि मोठ्यातून लहान वजा करा. अधिक 8तून 2 गेले किती? 6. पुढं 3 वजा 3चं काय झालं? अधिक 3. 3 अधिक 3 6
किंवा अधिक 6 लिहा चालेल. पुढं पहिला अंक 8, नंतर वजा चिन्ह अधिक होईल, अधिक 3, 8 आणि 3 11, बरोबर आहे ना. पुढं वजा 3 अधिक 3 काय येईल तर वजा 3 अधिक 3 विरुद्ध संख्या आल्या एकमेकांच्या. उत्तर काय येईल? काय येईल? 0. विरुद्ध संख्या असतील. विरुद्ध संख्याच कोणाला म्हणायचं तर ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्याला काय म्हणतो आपण? विरुद्ध संख्या. आणि शेवटचं वजा 2 आणि वजा 3 चं काय होईल? अधिक 3. या ठिकाणी काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आणि मोठ्यातून लहान वजा करा. 3तून 2 गेले 1, अधिक 1 उत्तर येईल. बघितली? 32. उदाहरण संग्रह किती आहे? सराव संच 8 इयत्ता 6वी. त्यातील हे 32 उदाहरणं आपण काय दाखवली? सोडवून दाखवली. तुम्ही गेल्यावर याचा काय करायचं? घरी सराव करा. आणि 32 पैकी 32 मार्क कुणाला पडतात बघा. 32 पैकी 32 गुण कुणाला पडतात ते बघा. ठीक आहे.